नैना म्हणते की तुला लग्न होईपर्यंत वाट बघावी लागेल। तितक्यातच कला ही नैनासाठी नाश्ता घेऊन आलेली असते आणि अद्वैत नैनाला मेहंदी दाखवण्यासाठी फोर्स करत असतो। तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, तू तुझे 3 सेकंड डोळे बंद कर आणि मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तू डोळे उघडायचे नाही। अद्वैत आता डोळे मिटून उभा राहतो। नैना पटकन कॉल म्यूटवर टाकते आणि कलाला म्हणते की हात दाखव पटकन तुझा। नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। अद्वैतला खूप नैनाला भेटावंसं वाटत असतं। तेव्हा सोहम अद्वैतला म्हणतो की अरे किती ती नैना वहिनीला भेटण्याची घाई। अद्वैत म्हणतो की अरे लग्नानंतर तर ती मला भेटणारच आहे, परंतु लग्नाच्या आधी ते गुपचूप भेटण्यामध्ये जे थ्रिल आहे ना ते कशातच नाही। सोहम म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण एक काम करूया, आपण मेक ओव्हर करून नैना वहिनीला भेटायला जाऊयात। अद्वैत म्हणतो की अरे ते फिल्म मध्ये चांगलं वाटतं आणि नेमकी ही गोष्ट सरोज आणि रागिनी दोघींनी ऐकलेली असते। आता सरोज आणि रागिनी येतात तर सरोज सोहमचा आणि रागिनी अद्वैतचा कान पकडते आणि म्हणते की आम्ही दोघी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही। सरोज अद्वैतला म्हणते की कोणी कुठेही जायचं नाही, कारण तुझ्या कपड्यांचे डिझाईन आता येत आहे आणि तुला ट्राय सुद्धा करावे लागणार आहे, आणि जर तुला काही दुसरे ऑप्शन असेल तर तेही मागवून घे। रागिनी आणि सरोज तिथून निघून जातात। अद्वैत म्हणतो की थोडक्यात काय, मी नैनाला तर काही भेटू शकत नाही। सोहम म्हणतो की अरे पण तू व्हिडिओ कॉल तर करू शकतो ना। अद्वैत म्हणतो की हे आधी सांगायचं ना मला, सोपा उपाय होता हा। सोहम म्हणतो की अरे पण मला असं वाटलं की आपण काहीतरी क्रिएटिव्ह करूयात। सोहम आता तिथून निघून जातो। अद्वैत लगेचच नैनाला कॉल करतो। नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही। माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। धन्यवाद। तो नैनाला व्हिडिओ कॉल करत असतो। नैनाला जेव्हा अद्वैतचा व्हिडिओ कॉल आलेला दिसतो तेव्हा ती विचार करते की बापरे, हा कशाला आता कॉल करतोय आणि याने व्हिडिओ कॉल मध्ये जर माझं घर बघितलं तर मी एक काम करते, मी बॅकग्राऊंड दिसूच देत नाही असं म्हणून आता नैना कॉल उचलते आणि अद्वैतला म्हणते की का बरं कॉल केलास। अद्वैत म्हणतो की मला तुला दाखवायचंय, तू तुझे डोळे 3 सेकंद बंद कर ना। नैना डोळे बंद करते आणि अद्वैत त्याच्या हातावरची नयन अद्वैतची मेहंदी नैनाला दाखवतो। तर नैना मनात विचार करते की शी किती फालतूपणा आहे हा, याने हे दाखवायला मला फोन केला तर। आणि मग मुद्दाम ती अद्वैतला म्हणत असते की वाव नयन अद्वैत, किती रोमॅन्टिक आहेस तू। अद्वैत आता नैनाला म्हणतो की नैना आता तू तुझी मेहंदी दाखव। नैना म्हणते की मी तुला मेहंदी नाही दाखवू शकत। तर अद्वैत म्हणतो की का बरं। नैना म्हणते की तुला लग्न होईपर्यंत वाट बघावी लागेल। तितक्यातच कला ही नैनासाठी नाश्ता घेऊन आलेली असते आणि अद्वैत नैनाला मेहंदी दाखवण्यासाठी फोर्स करत असतो। तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, तू तुझे 3 सेकंड डोळे बंद कर आणि मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तू डोळे उघडायचे नाही। अद्वैत आता डोळे मिटून उभा राहतो। नैना पटकन कॉल म्यूटवर टाकते आणि कलाला म्हणते की हात दाखव पटकन तुझा। आणि फ्रंट कॅमेरा ओपन करून आता कलाच्या हातावर जे अद्वैतचं नाव लिहिलेलं असतं तेच नाव ती अद्वैतला दाखवते। अद्वैत जेव्हा ते नाव बघतो तेव्हा अद्वैतला खूप आवडतं। अद्वैत नैनाला आता म्हणतो की बघितलं तुझी मेहंदी किती रंगली येते। मला यातलं जास्त काही माहित नाही, परंतु जेव्हा मेहंदी काढत होतो ना तेव्हा लोक म्हणत होते की बायकोच्या हातावर जास्त मेहंदी रंगली ना तर नवऱ्याचं प्रेम तिच्यावर जास्त असतं। याचा अर्थ काय आहे माहितीये का तुला? याचा अर्थ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू जरी मला सांगत नसली ना तरीही तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, तशी मेहंदी तुझं सांगतीये। नैना म्हणते की बस झालं माझं कौतुक, आता चल मला बाकीची मेहंदी पण काढायची आहे। अद्वैत म्हणतो की नैना अजून एक सांगायचं राहिलं, तुझा हात खूप सुंदर आहे आणि मेहंदीमुळे तो आणखीनच सुंदर दिसतोय। नैना त्याला थँक्यू म्हणते आणि कॉल कट करून टाकते। तर नैना पुन्हा आता मेहंदी काढायला बसलेली असते आणि मेहंदीचा फोटो ती राहुलला सेंड करते आणि सांगच्या मेहंदीमध्ये फक्त तुझ्या नावाचं इनिशियल आहे, माझ्या मेहंदीवरचं तुझं नाव आणि माझ्या आयुष्यातील तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही। मेहंदीवाली ताई म्हणते की ताई नक्की तुमचंच लग्न आहे ना? तेव्हा नैना म्हणते की एक्सक्यूज मी, इट्स नन ऑफ युअर बिझनेस आणि तुला काय करायचंय माझ्या फोन मध्ये काय चालू आहे आणि काय नाही ते? तुला मेहंदी काढायचे पैसे मिळतात ना, मग तू तुझं काम कर। त्यामुळे ती मुलगी देखील आता गप्प बसते। तर राहुल आता नैनाची मेहंदी बघत असतो आणि त्यात तो त्याचं इनिशियल सुद्धा बघतो। तो विचार करत असतो की ही मुलगी काय वेडी आहे का, जर कोणी बघितलं तर कोणी काय म्हणेल। तितक्यात तिथे अद्वैत आलेला असतो आणि तो खूप हसत असतो। तेव्हा राहुल त्याला म्हणतो की मेहंदीचा रंग चेहऱ्यावर चांगलाच झळकतोय, काय झालं एवढं ब्लश का करतोयस? अद्वैत म्हणतो की अरे ऍक्च्युली नैनाने तिच्या हातावर माझं नाव लिहिलं ना, त्यामुळे मी जरा जास्तच खुश झालो। तितक्यातच सरोज अद्वैतला आवाज देते, त्यामुळे अद्वैत तिथून निघून जातो। तर आता राहुल विचार करू लागतो की नैनाच्या हातावर अद्वैतचं कसं काय नाव, तिने तर आर लिहिलंय, याने नक्की कोणाच्या हातावरची मेहंदी बघितली, हा नक्की काय झोलय? आणि मग तो लगेचच नैनाला कॉल करतो। तो नैनाला विचारतो की तू तुझ्या हातावर आर काढलायस ना? तेव्हा नैना म्हणते की हो, मी तुला फोटोही पाठवला पण तू रिप्लायच नाही केला।
राहुल म्हणतो की अगं ते सर्व ठीक आहे, परंतु मग तू अद्वैतला कोणाच्या हातावरची मेहंदी दाखवलीस? नैना म्हणते की अरे ऍक्च्युली मला माहित होतं की तुझा भाऊ असेच नाटकं करणार, एकतर मला मेहंदीचे फोटोज टाकायला सांगणार, नाहीतर मग मला व्हिडिओ कॉल करणार, म्हणून मी एक आधीच आयडिया केली की आमच्या घरी जी मेड येते ना तर तिच्या हातावर मी आधीच अद्वैतचं नाव काढून घेतलं आणि त्याने जेव्हा फोन केला ना तेव्हा मी तेच नाव त्याला दाखवलं. राहुल म्हणतो की नैना तू काहीही करतेस. नैना म्हणते की बरं राहुल आता मला मेहंदी पण काढायचे, मी ठेवते फोन, असं म्हणून आता ती राहुलला पटकन कटवून देते. राहुलच्या मागे रोहिणी येऊन उभी राहिलेली असते आणि रोहिणी राहुलकडे रागाने बघत असते. तर इकडे सुकन्या मावशी आणि संगीता दोघीही शॉपिंग करून आलेल्या असतात आणि संगीता सुकन्याला म्हणत असते की खरंच ताई तू होती म्हणून एवढं सगळं शक्य झालं, काल कोणी कोणासाठी एवढं करत नाही पण तू माझ्यासाठी केलंस. संगीता तिला म्हणत असते की पण तू काळजी करू नको, मी 2च दिवसात तुझे पैसे रिटर्न करणार आहे. सुकन्या म्हणते की कर बाई, काही घाई नाहीये, पण मला सांग तू 2 दिवसात एवढ्या लवकर कसे काय पैसे ऍडजस्ट करणार आहेस? अगं आपण खूप शॉपिंग केली आणि मी काय म्हणते पैसे परत करण्याची एवढी घाई करू नकोस, आरामात कर. संगीता बोलून जाते की अगं तू काळजी करू नको, मी घेतलंय एकीकडून कर्ज. सुकन्या म्हणते की म्हणजे तू नक्कीच काहीतरी गहाण ठेवलं असणार. संगीता म्हणते की नाही ग, एक जण मला म्हणाला की तुझ्या पोरीचं लग्न आहे तर घे, मी तुला कर्ज देतो, मग मी घेतलं. संगीता म्हणते की अगं तू आहे मोठ्या घरातली, त्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टी नाही माहिती, परंतु आमच्या सारख्यांना असंच करावं लागतं. तर इकडे रोहिणी ही राहुलला विचारत असते की तू आता नैनासोबत बोलत होतास का? राहुल म्हणत असतो की हो, मामीने अद्वैतचा फोन घेतलाय ना, त्यामुळे अद्वैत मला म्हणत होता की तू मला नैनाला कॉल लावून दे म्हणून, त्यामुळे मी नैनाला कॉल केला होता पण ती बिझी आहे, ती बोलली की नंतर कॉल करते. राहुल आता तिथून निघून जात असतो तेव्हा आता रोहिणी त्याला थांबवते आणि म्हणते की राहुल तू माझ्यासोबत नाटकं करू नकोस हा, मी आई आहे तुझी. अद्वैत आणि त्या मुलीचं लग्न होणार आहे आणि तू त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम क्रिएट करायचा नाही आणि आता मी तुला जे काही सांगितलंय ना तेवढंच लक्षात ठेवायचं, असं म्हणून आता रोहिणी तिथून निघून जाते. तर राहुल विचार करत असतो की मम्मा अशी का बोलली? चक्क अद्वैतचं लग्न नीट व्हावं म्हणून ती आज मला ओरडली आहे. अद्वैत आणि नैनाच्या लग्नासाठी माझी मम्मा एवढी सरप्राईज आहे, हे खरंच खूप शॉक. तर अद्वैतचे कपडे डिझाईन करण्यासाठी मेजरमेंट घेण्यासाठी काही मुली तिथे आलेल्या असतात. अद्वैतचे ते मेजरमेंट घेत असतात तेव्हा डिझायनर अद्वैतला विचारत असते की तुमचं स्पेसिफिक काही मत आहे का यावर? अद्वैत म्हणतो की नाही माझं स्पेसिफिक काही नाहीये. हो म्हणतो की दादा अरे तू वहिनीला तिच्या साडीचा रंग नाही विचारला का कुठला आहे ते? तू नैना वहिनीच्या साडी सोबत काहीतरी ट्विनिंग कर ना. राहुल आता तिथे येतो आणि म्हणतो की ब्रो अरे सोहम अगदी बरोबर बोलतो, थांब मी एक काम करतो, मी नैनाला कॉल करतो. आता रोहिणी बघते की राहुल लगेच नैनाला कॉल करायला लागला आणि मग ती राहुलकडे जाते, राहुलचा फोन हिसकावून घेते आणि म्हणते की राहुल अरे तुला साड्यांमधलं काय कळतं? मी नैनाला विचारते ना तिचा स्पेसिफिक कलर, तू नको बघूस, तू दुसरं काहीतरी काम कर. राहुल विचार करत असतो की ही मम्मा एवढा का इंटरेस्ट घेते अद्वैतच्या लग्नामध्ये आणि माझ्याशी असं ऑड का वागते? रोहिणी आता राहुलला कोपऱ्यात बोलवते आणि राहुलला म्हणते की राहुल मी तुला पुन्हा एकदा शेवटचं सांगते की तुझं जे काही चाललंय ना ते बंद कर आणि त्या नैनापासून जरा दूर राहा, तुझी वहिनी आहे ती. तर राहुल तिला म्हणत असतो की मम्मा तू माझा प्लॅन तरी ऐकून घे, परंतु रोहिणी म्हणत असते की तुला जे मी सांगितलंय तेवढंच लक्षात ठेवायचं आणि आता यानंतर मला तुझं काहीच ऐकायचं नाही. तर इकडे नैना ही कलाला हाक मारत असते आणि म्हणत असते की कला अगं तू कुठे आहेस, मला खूप भूक लागली आहे. नैना काजूला म्हणते की काजू जा ना माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये ना. काजू म्हणते की तुला दिसत नाही का मी काम करते, मी नाही जाणार आहे तुझ्यासाठी काय आणायला. तेवढ्यातच कला आता नैनासाठी जेवण घेऊन येते. नैनाच्या हाताला मेहंदी लागलेली असते. नैना कलाला म्हणते की कला तुला परफेक्ट माहित असतं की मला काय हवं असतं ते, आणि आता कला नैनाला जेवण भरवत असते. तर नैनाला तिखट लागतं, कला तिला पाणी सुद्धा देते. नैना तिला म्हणत असते की भाजी एवढी तिखट का केली, यात तू मला काहीतरी गोडाचा घास भरव आणि मला छोटे छोटे घास दे, परंतु कला तिच्याशी काहीच बोलत नसते. तेव्हा नैना म्हणते की कलू तू माझ्याशी बोलत का नाहीयेस, तू आल्यापासून मी एकटीच बडबडते, तू तर काहीच बोलत नाहीयेस. कला आता नैनाला विचारते की त्या आगाऊ चांदेकरला तू माझी मेहंदी म्हणून तुझी मेहंदी का दाखवलीस? नैना म्हणते की तू त्यावरनं चिडलीस वय, अगं लग्नात काय असतं, नवऱ्या मुलाने नवऱ्या मुलीची मेहंदी पाहिजे असते आणि त्यामध्ये नवऱ्या मुलाचं नाव त्याने शोधायचं असतं आणि त्यामुळे मी ते दाखवायला तयार नव्हते, पण तू चिडू नकोस ना, आणि आता जर माझ्या हातावर मेहंदी नसती ना तर मीच तुला भरवलं असतं. काजू आता नैनाला म्हणत असते की दिदे अगं किती गोड गोड बोलतीयस, एवढं गोड गोड बोलतीयस की मला डायबिटीज होऊन जाईल, आणि कलाताई ही एवढं गोड बोलतीये ना तर नक्कीच काहीतरी झोल असणार आहे बघ तू. कला म्हणते की अगं काजू असू दे ना, ती काय परत येणार आहे का आता लग्न झाल्यावर मला भरव असं म्हणायला? काजू म्हणते की तिचं काय सांगावं, येईल सुद्धा ती परत. संगीता आणि सुकन्या मावशी आता तितक्यातच साड्या घेऊन आलेल्या असतात. त्यांनी खूप शॉपिंग केलेली असते आणि ती सगळी शॉपिंग आता संगीता नैनाला दाखवत असते आणि ती शॉपिंग बघून नैना मात्र खूप खुश होत असते. तर कला विचार करते की बापरे ह्या केवढ्यातल्या महागातल्या साड्या आहेत आणि एवढी खरेदी आईने कशी काय केली आणि एवढे पैसे कुठून आणले? सुकन्या मावशी म्हणत असते की ह्या साड्या घालून तर नैना एकदम राजकुमारी सारखी दिसणार आहे आणि अद्वैत राव तर राजकुमारच. नैना म्हणते की हो राजकुमारी तर मी आहे, परंतु मनात म्हणत असते
की राजकुमार अद्वैत नाही राहुल आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे संगीताने जी शॉपिंग केलेली असते ती बघून आता बाबा संगीताला विचारत असतात की काय झाले आणि एवढे सगळे पैसे कुठून आले सांग मला. संगीता म्हणते की तुम्ही मला काय विचारताय, मी सुकन्या ताईकडनं उसने पैसे घेतले. त्यानंतर बँकेतले 2 माणसंही घरी आलेले असतात. तर कला त्यांना विचारते की आपण कोण आहात. ती लोक आता माप घेत असतात घराचे. त्यामुळे कला ही संगीताला विचारत असते की आई अगं ही माणसं कोण आहेत आणि ते आपल्या घराची माप का घेताय. आता संगीताला काय उत्तर द्यावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.